नमस्कार बंधू भगिनींनो, आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू गावामधील अत्यंत सुप्रसिद्ध अशा अनगडशहा बाबा फकीर यांच्या दर्ग्याजवळ आलेलो आहोत. या दर्ग्याच्या समोर असलेला हा 20व्याचा ओटा पहा. जगद्गुरूंची पालखी जेव्हा निघते तेव्हा या पालखी या ठिकाणी ठेवली जाते आणि या पालखी ठेवल्यानंतर पहिली आरती या ठिकाणी होते. आपल्या समोर जगद्गुरूंच्या पादुका आहेत. या पादुक्यावरच ही पालखी ठेवली जाते आणि या पादुकाच्या पाठीमागच्या बाजूलाच बाबांची या ठिकाणी कबर आहे, दर्गा आहे. पहा किती सुंदर वातावरण आहे. समोरचं दृश्य किती नयन मनोहर आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला एक विहीर दिसेल. अतिशय औषधी अशा पद्धतीचं पाणी त्यामध्ये होतं असं या ठिकाणचे लोक सांगतात. आता या विहिरीचं जीर्णोद्धार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 350 वर्षापेक्षाही अधिक काळापासूनची ही विहीर या ठिकाणी आहे. बाबांच्या या दर्ग्याच्या शेजारीच एक खूप मोठा अशा पद्धतीचा वटवृक्ष दिसतोय. तो सुद्धा अगदी आजकालचा दिसत नाही, अतिशय पुरातन अशा पद्धतीचा दिसतोय. बघा, समोरच दर्गा आहे. दर्ग्याच्या समोरच हा ओटा आहे आणि याच्यावर कळस आहे. ओका झालाशे कळसावरून आपल्याला याची जाणीव होते. आजूबाजूचा परिसर फार सुंदर आहे. या वटवृक्षाच्या खाली देवडी आहे. पहा, तिथं पंथी ठेवली जाते. आपण बाबांच्या मंदिराच्या आतमध्ये जी कबर ठेवलेली आहे, या कबरीचं दर्शन घेऊया. किती शांत प्रसन्न असं वातावरण आहे. पहा, आजूबाजूचा निसर्गदृश्य आणि त्यावेळी शांत अशा वातावरणामध्ये आपल्याला याचं दर्शन घेता येतं. या ठिकाणी या चादरीवर अर्धचंद्रांचे अशा नक्षे आहे. काही अरबीमध्ये काही शब्दसुद्धा कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहा किती प्रसन्न शांत वातावरण आहे. एक ईश्वरी अनुभूती या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. की स्वतः परमेश्वर जिथं शांत प्रसन्न आनंददायक अशा पद्धतीचं वातावरण आहे, तिथे ईश्वराचं वास्तव्य आहे. तुकाराम महाराज आणि अनगडशहा बाबा यांचे फार जवळचे संबंध होते, जातीयतेच्या पलीकडे सुद्धा. जगद्गुरूंनी सांगितले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. तर धर्म तर वेगळाच, मानवता तर वेगळीच. माणसाने माणसासारखं वागायला पाहिजे. आता कोरोना व्हायरसचा काळ आहे. कोरोना नावाचा अतिशय भयानक अशा पद्धतीचं महामारी या जगावर आहे आणि यासाठी आपण मास्क लावणं गरजेचं आहे. सॅनिटायझर वापरायला गरजेचं आहे. मी आता थोडासा मोकळ्या हवेत आलेलो आहे, त्यामुळं मी आता मास्क काढणार आहे. थोडासा मोकळा श्वास घेणार आहे. पाठीमागच्या बाजूचं निसर्ग किती सुंदर आहे. पहा, तो वृक्ष, पाठीमागचं दृश्य पहा. किती शांत, किती प्रसन्न. एक स्वर्गीय अनुभव या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. महाराजांच्या कीर्तना अनगडशहा बाबा असायचे. आता आपण या ठिकाणी जे मसुडगे बाबा आहेत त्यांच्याकडून अनगडशहा बाबांच्या विषयी माहिती घेऊया. हा आहे ना जम्मू काश्मीरमधली मूळ गाव इथे. हा, तो पुण्यामध्ये आला. गुळआळीमध्ये त्याचा दर्गा आहे. त्या दर्ग्याचं नाव आहे अंगडशाचा तख्ता. हा, त्याच काळ की कोणतरी सांगितलं की देहूमध्ये तुकाराम महाराज
हे महान संत आहे. तेव्हा अंगणशा काय म्हटला की आपण जाऊन भेटू त्यांना, बरं का. मग तो तिथून निघाला पुण्यावर, चिंचवडला गेला मोरायक गेल्याच्या नंतर मोराय गोसाई, मग मोराय गोसाईने त्याला न्याहारी दिल्याच्या नंतर तो तिथून न्याहारी केली आणि मोरायाने सांगितलं अंगठ्या तुझा उद्धार होईल, तो जिवंतच होणार. तेव्हा तो जाऊन तुकाराम महाराजांचे पाहिजे, बरं का, तुकाराम महाराजांचे पाहिजे असं तो म्हटला. मग म्हटल्याच्या नंतर हा माणूस तिथून निघाला. तिथं त्या पिटी पण तिथून, बरं का. मग तो तिथून निघाल्याच्या नंतर देऊत आल्याच्या नंतर एका गल्लीमध्ये गेला, विचारलं की तिकडंच लक्ष द्या, हा? इथं लक्ष द्या. हा. मी बोलतोय, तुम्ही काय नोट करून घ्यायचं करा. मग त्या गल्लीतल्या पोरांना विचारलं. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांना ही देवगावचे लोक आहेत ना चांगलं म्हणत नव्हतं. तेव्हा म्हणले त्या पोरांनी सांगितलं की म्हणले ते बघा त्यांचं घर आहे ना, ती एक कौल आहे, 2 कौलं नाही, बरं. घर आहे, हां, तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा. बरं. मग हा अंगडशा गेला, त्याच्यात एक कटोरा होता. हां, तो कटोरा किती दान टाकलं तरी तो कटोरा भरत नव्हता. बरं. हां, मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी भिक्षा मागितली. हां, तेव्हा जिजाबाई बाहेर आल्या. त्या म्हटल्या 2 दिवस झाले माझ्या घरामध्ये अन्नाचा कण नाही, तुला भिक्षा कुठून देणार. तेव्हा अंगणशा काय म्हटला की आई असं म्हणू नको, तुझं घर तुडून भरले. पण जिजाबाई आत गेल्या आणि त्यांनी बघितले. हां. बघितल्याच्या नंतर आहे ना घर तुडून भरले, घ्या. बरं का. तेव्हा ते पाहिल्याच्या चक्कर येऊन त्या खाली पडल्या. तेव्हा भागीरथीबाई, त्यांची मुलगी भागीरथीबाई, तिने भिक्षूची दारात आला त्याला तसं नाही पण जात्यावरची एक चिमूट घेतली आणि पीठ टाकलं. कटोरा उमदळून पीठ खाली पडली. तेव्हा ह्या अंगणशाला वाटलं पुरीमध्ये एवढी शक्ती तर बापामध्ये किती आहे. तुकाराम महाराजांचे पाय धरले अंगणशाने आणि म्हणला मी इतक्या लांबून आलो, मला तुमच्या पायापाशी स्थान पाहिजे, बरं का. मग तो स्थान म्हणल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणले तू एक मुस्लिम आहे आणि मी एक हिंदू, आणि त्याच्यातून मी पांडुरंगाचा भक्त आहे. बरोबर. हा, तेव्हा तू हा विचार कर. मग अंगणशा काय म्हटलं तसं काही नाही, माझं तुमचे काय नियम येते मी पाळायला तयार आहे. बरं. तुकाराम महाराजांनी त्यांना माळ घातली, कान फुटले. मग अंगणशा काय म्हटला की हे झालं माझी राहण्याची अवस्था, तर म्हणजे जा अरण्यामध्ये तू उभी करून तिथं राहा, ही जागा मला निवांत जागा पाहिजे. मग तिथं तो राहू लागला आणि तुझ्या पोटाच्या निर्वाहाकरता देवगावात 5 घरं मागायचं आणि सकाळ संध्याकाळ माझ्या भजन कीर्तनाला ये. आजपासून तू माझा शिष्य झाला. ही माहिती, बरं का. हे अंगणशाचं समाधी माझ्या आजोबाला सापडली, बरं का. आजोबाला सापडल्याच्या नंतर आजोबांनी 50 वर्षी सेवा केली त्या देवाची, आणि तुम्हाला म्हणतो त्याची सेवा केली. वडिलांनी 40-45 वर्षी केली. मी आमनिशन फॅक्टरीला होतो, दारुगोळा. मी रिटायर कधी झालो 2011ला. मी 2010 पासून मी सेवा केली, म्हणजे 3री पिढी. आता याच्या पुढचं माझा मुलगा करू नाही त्याचा गोविंद भवन मसोडगे. या ठिकाणी गोविंद भवन मसोडगे हे अगदी सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी सेवा करत असतात. त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. अनेक लोक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, या ठिकाणी श्रद्धेने बाबांना नवस करतात, त्यांच्या इच्छाही पूर्ण होतात. या ठिकाणी दर्शन घ्यायला कोणालाही बंधन नाही.
कोणीही येऊन इथं नतमस्तक होत असतो. अनेकांच्या इच्छा या ठिकाणी बाबांनी पूर्ण केलेल्या आहेत. नाव काय तुमचं? हां, दर गुरुवारी येतात. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा असं परखड वक्तव्य करणारे तुकोबाराय अभिमानाने आपल्या वाणीचा समर्थपणा प्रतिपादन करतात. तुका तरी सहज बोले वाणी, त्यांचे खरी वेदांत वाहे पाणी. भक्ती, ज्ञान, वैराग्याची स्मृतिपर्व म्हणजे गाथा. भक्तीचा उचित गौरव, ज्ञानाचा यथार्थ सन्मान करताना उदात्त भावाने तुकोबराय अद्वैताची पूजा साकार करत होते. रंगला ग रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. वैचारिक साहित्य परंपरेमध्ये आणि सात्विक आध्यात्मिक संस्कृतीमध्ये तुकाराम महाराजांनी अभंगवाणीमध्ये मनसोक्त विहार करताना ब्रह्मज्ञानाला हळुवारपणे प्रवाहित होती. असे होते तुकाराम महाराज आणि असे होते बाबा.